नमस्कार. BR न्यूज चॅनल प्रस्तुत आणि गौतम बुद्ध तरुण मंडळ भीमनगर शेळगी यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त या भागातील सगळ्या महिलांसाठी मंडळाच्या वतीने होम मिनिस्टर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहताय सगळ्या महिला किती छान तयार होऊन आलेल्या आहेत आणि तुमच्या लक्षात आलेलंच असेल या महिलांसोबत आपण होम मिनिस्टरचा पहिला राऊंड खेळतोय. अर्थातच तळ्यात मळ्यात असा हा खेळ आहे, पण आपण याचं नाव चेंज केलेलं आहे. आमच्या सगळ्या महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो आमचं सासर माहेर, असं आम्ही त्या खेळाचं नाव ठेवलेलं आहे. चला तर मग या भीमनगर येथील महिलांसोबत आता आपण होम मिनिस्टरचा पहिला राऊंड खेळणार आहोत. लक्षात आलं सर्वांच्या? सुरू करायचं. ऐका ना ताई, सुरू करतोय आपण. स्टार्ट आता. सासर झाला. आता एक चान्स देऊ. आता खेळायला जस्ट सुरुवात केलंय म्हणून चालेल. चला. सासर माहेर पटपट. माहेर सासर पटपट. माहेर पटकन चालायचं नाही. सासर माहेर माहेर. सासर मध्ये त्यांना खूप आवडतंय की नाही काकू? हो ना. चला. सासर चॉकलेट साडी. चला थोडं इकडे थोडं. सासर माहेर. एवढा लेट नाही बरं का. माहेर सासर माहेर सासर. तुम्ही हळूहळू खेळताय का? लक्ष त्यांच्याकडे नाही. हा आता आउट पकडलं जाईल आपल्याला. माहेर आउट झाला तर ठीक आहे. सासर तुम्ही गेलात म्हणे ताई. गॅप का? अच्छा. माहेर हसून घेतला त्यांनी आउट झालं, पण आम्ही आनंद घेतला ना. सासर माहेर माहेर सासर माहेर. पटपट खेळायचं. सासर सासर. उडी मारून गेला होता त्यांनी मस्त. अगदी तुम्ही पण गेलात. होय. एक पाय पुढे केलात ना. होय होय. चला ठीक आहे. आपले 5 स्पर्धक आहेत. आपण यांच्यासोबत होम मिनिस्टरचा आता आपल्याला होम मिनिस्टरच्या पहिल्या राऊंड मधून या 5 स्पर्धक मिळालेले आहेत. त्यांच्यासोबत आपण होम मिनिस्टरचा दुसरा राऊंड खेळणार आहोत. अरे खेळ. माहेर किती हळू. आबोली कलरची साडी. हा जंप मारा. खेळ खेळतो आपण. एनर्जी दाखवायचं आपण. भीमनगर मधील महिला आमच्या किती एनर्जी आहे बघा. चला. माहेर सासर सासर माहेर. कोण कोण आउट झालं खरं खरं सांगायचं. कोण आउट झालंय मी पाहिलंय. तिथे तिथे लक्ष असते आमचं. सासर उडी मारा ना. असं का? सासर माहेर सासर पटापट बर का. ऑरेंज कलर. माहेर असं पटकन माहेर मध्ये जातो ना आपण. आनंदाने जातो ना तसं उडी मारून जायचं बा. म्हणून तर आपण नावच ठेवलं माहेर. सासर माहेर माहेर सासर माहेर. खूप हळूहळू बाबा. म्हणजे शेजारची आपली मैत्रीण गेली की जातोय असं नाही करायचं. येलो कलरची साडी काकू खेळतात. नाही नाही ऐका लक्ष द्या. पुढे या ना. सासर माहेर सासर माहेर. असं जंप काकू तुम्ही गेला. जंप मारा. तुम्ही असं एकदम असं वॉक केल्यासारखं करताय. सासर माहेर माहेर सासर माहेर माहेर. ओ मला सासरे आवडते ना राहायला. सासर
माहेर, सासर, सासर, माहेर. गेलात. आता हा लास्ट आहे बरं का, फर्स्ट म्हणजे आपला होम मिनिस्टरच्या पहिल्या राऊंडचा हा आता लास्ट राऊंड खेळतोय. त्यांच्यासोबत मग आपण बाकीचे जे असणार त्यांच्यासोबत होम मिनिस्टरचा दुसरा राऊंड खेळ. आता असं एनर्जी नाही खेळायचं बरं का. सगळ्यांनी टाळ्या वाजवा बरं यांच्यासाठी एकदा. सासर, माहेर, माहेर, सासर, सासर, माहेर, 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 सासर, सासर, माहेर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर. किती लेट तुम्ही आउट झालात. तुम्ही आउट झालात ना ताई, तुम्ही आउट झालात. ज्या आपले 5 स्पर्धक आहेत या 5 स्पर्धकांसोबत आपण या ठिकाणी होम मिनिस्टरचा दुसरा राऊंड खेळणार आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त गौतम बुद्ध तरुण मंडळ भीमनगर शेळकी यांच्या वतीने भीमनगरमधील महिलांसाठी होम मिनिस्टर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे. आणि इथल्या महिलांसोबत आपण होम मिनिस्टरचा पहिला राऊंड खेळलेलो आहोत आणि दुसऱ्या राऊंडसाठी आता आपल्याला या ठिकाणी 10 स्पर्धक मिळालेले आहेत. यांच्यासोबत आपण या ठिकाणी होम मिनिस्टरचा दुसरा राऊंड खेळणार आहोत. माझी जोडी राऊंड आहे. बलून दिलेला आहे, दोघींच्या मध्ये बलून पकडायचा, इथे त्या ठिकाणाहून या ठिकाणी यायचं. पुन्हा कोणती जोडी अगोदर हा राऊंड पूर्ण करते आणि होम मिनिस्टरच्या तिसऱ्या राऊंडमध्ये दाखल होतीये आपण आता पाहणार आहोत. गुलाबाचे फूल मधोमध पिवळे, आकाशरावांचे रूप कृष्णासारखे सावळे. खूप छान. घ्यायचा होता की नाही, कदा पाठ करून आला होता की नाही तुम्ही? अरे क्या बात आहे. चला थँक्यू ताई. कसं वाटलं खेळ तुम्हाला? मस्त. 1 वर्षातून मिळतो की नाही? हो, खेळा पाहिजे. ताई आपलं सविता सुबत वाघमारे. काय करतो? सासर सोलापूर. शाळगी सोलापूर. सोन्याचं ताट, चांदीची वाटी, सुगतरावांचं नाव घेते 7 जन्मासाठी. क्या बात आहे. खूप छान. तुम्ही मला सांगा, तुम्ही काय नंतर केलं? जाताना सगळ्यात लेट आणि येताना? माझ्या भावानी म्हटलं की फास्ट कर. कुठले भाऊ आहेत तुमचे? हो का? त्याचा आवाज ऐकला. माहेरच्यांनी काय बोललं? माझं हे सासर लातूर इकडे कसं काय जयंती निमित्त आली. मला जिंकायचं असं ठरलं का? हो ठरवलंय. इकडं पण ठरलं सगळ्यांनी जिंकायचंय म्हणून. भावाने आवाज दिला की पळतच सुटलो. इकडून आईने फोन केला की आलेच म्हणाले. हो यस. काय नाव ते? अश्विनी सिंगरसे. मी टीचर तिकडे लातूरला. आता सुट्ट्याच आहेत म्हणून आली आहे. येऊन एन्जॉय करताय. छान एन्जॉय. ताई आपलं नाव? प्रज्ञा. काय करता ताई आपण? नवीन मॅरेज झालं. नवीन मॅरेज. अच्छा चला छान. मग खाणे काय मग आता नवीनच लागणार आहे. वहिनी आहेत का? आणि मी आत्या आहे. अरे थोडी छान जमली होती ना. तांदळाला म्हणतात इंग्लिशमध्ये राईस, तांदळाला म्हणतात इंग्लिशमध्ये राईस. सिद्धार्थ हीच माझी पहिली चॉईस. क्या बात आहे. खूप छान. चला या 3 जोड्या खूप भारी खेळत बरं का आपल्यासोबत. गौतम बुद्ध तरुण मंडळ भीमनगर शेळगी यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त खास महिलांसाठी भीमनगरमधील सगळ्या महिलांसाठी होम मिनिस्टर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
होम मिनिस्टरच्या 2 राऊंड या महिलांसोबत आपण खेळलेलो आहोत आणि आता आपल्या होम मिनिस्टरचा सेमीफायनल राऊंड चालू आहेत. 6 महिला आपल्याला सेमीफायनल राऊंडसाठी मिळालेल्या आहेत. त्या ठिकाणी आता हा जो खेळ खेळणार आहोत हा पताक्यांचा खेळ आहे. तिथे पताके दिलेले आहेत महिलांना आणि टाईम दिलेला आहे. तर 50 सेकंदमध्ये कोणत्या महिलाने किती महिला जास्तीत जास्त गाठी बांधतायत पताक्यांच्या, चला तर मग ते पाहणार आहोत. ओ काकू, तुम्हाला चेअरअप खूप करतोय बरं का. तुमचं लक्ष नव्हतं. मम्मी कोण? कोणाला मम्मी मम्मी म्हणत होते? कोण? कुठाची मम्मी आहे? रेनबो कलर. आणि काकू तर सगळ्या काकूंना मला चेअरअप करतात बरं का. केवढा दम लागलो ना, खूप वर्षांनी पळालो ना आपण, पण छान खेळलात. हो, खूप मस्त. मजा आली ना. चला तर मग आता आपण कोणी किती गाठी बांधले ते पाहणार आहोत. 1 2 3 4. ताई तुमचं नाव काय? अश्विनी सुरवसे. 1 2 3. ठीक आहे, यांच्या 3 आहेत. अरे बापरे, बर्ड्स बसल्यासारखं वाटतं. 1 2 3 4. मुलांच्या मागे फार संसार रुपये गाठच बांधलोय आपण एवढी छान. 1 2 3 4 5. स्टॉप मानला बांध. कॅमेरामध्ये आहे, काढत मॅडम. नाही नाही हो का. ठीक आहे, चला 4 4. हो मी जिंकला. या 4 आहेत, या 5 आहेत, या 4 या 4 या 4. तुम्ही किती आहे? ठीक आहे, चला या दोघे आउट झालेत का? ठीक आहे, ठीक आहे. मम्मी जिंकली. मम्मीची एनर्जी बघितली काय? लय वर्ष झालं ना. लई वर्ष झालं तरी पण लई जोरात खेळला तुम्ही. इकडा तिकडे बघायचं भाग नाही. एकदम खोचला. मी साडी पळत सुटले एकदम नॉन स्टॉप ना. आपण कंबर खोचून प्रत्येक गोष्ट करतो ना पहिला. हो, खूप छान खेळत. माझं एक तुटलं तर कसं वाटलं पण खेळ? खूप छान, सुंदर. छान खेळत. हो, आणि खूप छान तयार होऊन दोघी पण आलाय. थँक्यू. नाव काय ताई आपलं? सुधा उबाळे. काय करता? मी जॉब. अरे चा, दोघी नवीन नवरे आहेत का? किती वेळ झालं लग्न होऊन? 1 वर्ष होतं पुढच्या महिन्यात. कुठे जॉब करतो ताई आपण? मी पुण्याला राहते, पुण्याला जॉब करते. आता जयंती निमित्ताने. हो हो, सासरी. सासरी आले. हा, तिकडे मिस्टर पण तिकडे हो. आलेत ते पण? आलेत ना. आता तुमचा खेळ पाहायला आले? हो. क्या बात आहे. कुठे आहेत का? कोल्हापूर कसं म्हणते? अहो, कुठं आहेत? कुठं आहेत काय माहिती. गेले की काय केली तुम्हाला खेळताना पळून? चला तोपर्यंत शोधा तुमच्याकडे. काही आपलं नाव? प्रज्ञा. किती महिने झाले लग्न होऊन? गेल्या महिन्यात. अरे जस्ट न्यू मॅरेज आहे काय? हां. कुठे तुमच्या आलं का? हो नाही नाही. नाही आले, ऑफिसला गेले. छान खेळा दोघी पण. काय घेणार का? 14 एप्रिल असतो सण. 14 एप्रिल असतो सण हा आमचा जल्लोषाचा. 14 एप्रिल असतो हा सण आमच्या जल्लोषांचा. सिद्धार्थरावांचं नाव घेते. ऐका सर्वजण. छान, ठीक आहे, थँक्यू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला फूल घालते वाकून. रोहनरावांचं नाव घेते. सगळ्यांचं मान राखू.
चालते. खूप छान, थँक्यू. खूप छान खेळा दोघी पण फायनल राऊंडपर्यंत. आता आपण या ठिकाणी होम मिनिस्टरचा तिसरा राऊंड सेमीफायनल राऊंड खेळलेला आहोत आणि सेमीफायनल राऊंडमधून आपल्याला या ठिकाणी 4 महिला मिळालेल्या आहेत. यांच्यासोबत आता आपण या ठिकाणी होम मिनिस्टरचा फायनल राऊंड खेळणार आहोत. गौतम बुद्ध तरुण मंडळ भीमनगर शेळगी यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमनगरमधील महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. खूप छान खेळ खेळलेल्या आहेत या महिला आणि आपल्याला या ठिकाणी फायनल राऊंडसाठी 4 महिला मिळालेल्या आहेत. खेळ अगदी सोपा आहे. लहानपणी आपण लिगोरी बॅट बॉल खेळलेलोच असतो अगदी लहानपणी, तरी लिगोरी तर खेळतोच आपण सगळ्या महिला. असं आहे तिथे मनोरा रचलेला आहे ग्लासचा. प्रत्येकीला 4 बॉल देण्यात येतील आणि कोण जास्तीत जास्त ग्लास पाडते त्यांच्यानुसार अनुक्रमे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे 3 नंबर आहेत. पैठणी आहेत 2, फर्स्ट मेन पैठणी, नंतर सेमी पैठणी आणि नंतरून जे आहेत चौथी महिला राहील तिला देखील गिफ्ट आहे. त्याच्यामुळे अजिबात असं टेन्शनमध्ये नाही राहायचं. काही आपण जिंकणारच आहोत आणि गिफ्ट घेऊनच जाणार आहोत. तर सर्वांनी या सगळ्या महिलांसाठी होम मिनिस्टरच्या फायनल राऊंडसाठी टाळ्या वाजवून यांना प्रोत्साहन द्यायचं बरं का आपण. आवाज नाही, जोरात बरं का. चला तर मग खेळायला सुरुवात करायची का? बॉल ठेव जा. 1 2 3 4 5 5 5 लगाओ. आता यांनी तुमच्या 5 ग्लास पाठवते या सगळ्याच पाठवत असं ठरवून आलं ना. चला स्टार्ट. लेफ्ट हँड चाललं तर सगळी बॉलिंग. किती जण कापून द्याल ती? चला मग जोरात टाळ्या ना. मलिका, अरे छान. बघा मलिकासारखी बॉलिंग केली होय तुम्ही. चला आता जरिका बॉल दिले. ए बेटा बॉल मध्येच नाही घ्यायच्या. अश्विनीताई येत आहेत. सर्वांनी अश्विनीताईसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या करा. चला स्टार्ट. ए मध्ये नाही यायचं. टीचर शॉट मारलं का तुम्ही? टीचर शॉट आहे हा. तरी पण विजेता तयार आहेत माहिती का? कशावर सांगा मला. एकाच बॉल मध्ये त्यांनी 6 ग्लास पाडले. बरोबर ना? किती झाले? 6 पण एका बॉल मध्ये पडले का? गौतम बुद्ध तरुण मंडळ भीमनगर शेळगी यांच्या वतीने आंबेडकर जयंतीनिमित्त खास महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खूप छान संख्येने महिला जमल्या होत्या आणि खूप छान खेळल्या देखील या ठिकाणी. आणि त्यातून आपण या ठिकाणी 4 बक्षिसे देणार आहोत मंडळाच्या वतीने. तर
मनीषा राजेश उबाळे ताई आहेत. सगळ्यांनी या ताईंसाठी जोरात टाळ्या वाजवतील बरं का. पहिल्या राऊंड पासून टाळ्या वाजवले कंजूसी नाही करायची. अगदी पहिल्या राऊंड पासून शेवटपर्यंत खेळलेल्या आहेत, उपविजेते ठरलेल्या आहेत. त्यांना देखील या मंडळाच्या वतीने, आपल्या गौतम बुद्ध तरुण मंडळाच्या वतीने बक्षीस देण्यात येते. बंद पाकिट गिफ्ट त्यांना या ठिकाणी इंदुमती उमेश उबाळे ताईंच्या हस्ते बक्षीस देण्यात येते. सर्वांनी टाळ्या वाजवा ना ताईंसाठी. दोन्ही खेळाडू आहात हा. शांतता का, उलट जल्लोष पाहिजे माहिती का. काकू जिंकल्यात ना. ए टाळ्या वाजवा रे, काकू जिंकली आपली. खूप छान खेळलात काकू तुम्ही. आणि नंतर पूजा बंटी उबाळे ताई या देखील खूप छान खेळलेल्या आहेत. यांना या ठिकाणी 3rd नंबर आलेला आहे त्यांचा. यांना या ठिकाणी सेमी पैठणी देण्यात येते मंडळाच्या वतीने. संगीता अतिश वाघमारे ताई यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येते. या ठिकाणी ओपन करून द्या पैठणी. जोरात टाळ्या वाजवायच्यात बरं का. सगळ्याजण छान छान साड्या घालून आपण मिरवणुकीला जाणार आहे ना. 2nd नंबर आलेल्या ताई आहेत सारिका वाघमारे ताई. अगदी मलिंगा फिल्डिंग केली बरं, बॉलिंग केली बरं का तुम्ही या ठिकाणी. लेफ्ट हँड साईडने धाड धाड बॉल मारत होता. आता मला वाटलं आमचे बॉल हरवले, ग्लास गेले. मम्मी जिंकली ना. यांना या ठिकाणी भाग्यश्री ओम प्रकाश वाघमारे त्यांच्या काकूंच्या हस्ते बक्षीस देण्यात येते. यांना देखील या ठिकाणी सेमी पैठणी आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या तर का. या सेमी पैठणीच्या मानकरी ठरलेल्या आहेत. कलर पण फार छान आहे. खूप छान खेळलेल्या आहेत. लेफ्ट हँड साईडने सगळे बॉलिंग केली तुम्ही. आणि तुमच्या लक्षात आलंय का, मेन पैठणीच्या मानकरी ठरलेल्या आहेत अश्विनी अनंत सुरवाशे ताई. जोरात टाळ्या वाजवते त्यांच्यासाठी. आम्ही ठरलो ना तुम्ही जिंकणार, मी पैठणी जिंकणार. माहेरी आली आहे. माझ्या भाऊ आहे का आता, आहे ना. भावाचा आवाज ऐकून त्यांनी दुसरा माझी जोडी राऊंड या ना ताई इथे. भावाचा आवाज ऐकून 2nd राऊंड खेळत ना. हो माझी जोडी. वहिनी आहेत का. हो आहेत ना, इथेच आहेत. अरे आहेत का. ऐका ना ताई, या ना पुढे. तुमच्या मिस्टरांनी ना त्यांना म्हटलं ताई तू जिंक माहिती का. त्यांनी अशा खेळत पळवलं ना, त्या जिंकणाऱ्या ठरलंच होतं. तर खूप छान खेळलेला. आणि आता पैठणी तुम्हाला देणार बरं का त्यांनी. जयंतीला घालायला ना. हो देईन. जयंतीला घालायला. हो मी जयंतीला घालायला देईन. आणि जाताना घेऊन जाणार बरं का. जाईन नाही मजाच विषय चालू आहे ताई. अरे ह्या मोठ्या त्या लहान आहेत. म्हणजे तुम्ही म्हणजे वहिनी आणि भाऊजा या ठिकाणी तिघी घालून जाणार ना त्या मस्त साड्या ना. चला खूप छान. यांना या ठिकाणी राधाताई प्रकाश उबाळे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येते. हा भाच्या आणि आत्या खेळलेत ना. अरे किती छान खेळला ना. मजा आली ना खरं. खूप मजा आली. सगळ्या खेळात आपले घरातले सगळ्या एरियातले. हो खूप मजा आली. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. टीचर जिंकल्या ना. टीचर ठरवूनच आल्या होत्या माहिती का, मी जिंकून जाणार बरोबर ना टीचर. हो ठरवून. त्यांनी माहिती का तुम्ही बॉलिंग करत असताना अगदी विचार करत होत्या मी कसं मारू बरोबर ना. एका बॉल मध्ये 6 ना टीचर. हो बरोबर. कितवीच्या मुलांना शिकवता पण. मी 12वी पर्यंत शिकवते. बीएड झाले. हा खूप छान. म्हणून एवढं अगदी आत्मपरीक्षण करून खेळत ना. अगदी छान. हो काय घेणार. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, आनंदरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. कसं वाटतं ताई आज. खूप छान. खूप म्हणजे खूप छान वाटत आहे. मी आधीच नको म्हणत होते, वहिनीने फोर्स करून घेऊन आलात की चलाच म्हणून. आलाय तर थोडंसं खेळा. हो मी खेळायला तयारच असतोय की आपण असतोय, पण इथे कसे रिलॅक्स मध्ये बसावे असे आले. पण खेळ रिलॅक्स पण आपण झालं, एक मजा पण. हो भरपूर मजा झाली. तर आजचा आपला होम मिनिस्टरचा कार्यक्रम गौतम बुद्ध तरुण मंडळ शेळगी या ठिकाणी पार पडलेला आहे. खूप छान महिला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. खूप छान खेळ देखील खेळल्या आणि 4 विजेत्या महिला मिळाल्या. त्यांना देखील या ठिकाणी गौतम बुद्ध तरुण मंडळाच्या वतीने बक्षीस देखील देण्यात आलेलं आहे. आमच्या असेच विविध कार्यक्रम पाहण्यासाठी आपण पाहत राहा BR न्यूज चॅनल.
परमपूज्य बोधिसत्व विश्वभूषण महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात थाटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गौतम बुद्ध तरुण मंडळाच्या वतीने साजरी करण्यात येत आहे. त्याच जयंती सप्ताहामध्ये आज या ठिकाणी BR न्यूजच्या वतीने आदरणीय रुपालीताई वाडेकर मॅडम व आमच्या गौतम बुद्ध तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी सर्व माता भगिनींसाठी मनोरंजनाचा एक कार्यक्रम या ठिकाणी म्हणजे होम मिनिस्टर हा आयोजित करण्यात आला होता. हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी मॅडमनी घेतला आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही आमच्या येथील माता भगिनींनी दिला. त्याबद्दल या ठिकाणी मी मॅडमचा आभार व्यक्त करतो. प्रतिवर्षी आमच्या मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात. यंदा लोकसभेची निवडणूक असल्याकारणाने आचारसंहितेमुळे काही राजकीय वगैरे कार्यक्रम न घेता विविध विधायक कार्यक्रम आम्ही दरवर्षीच घेतो. याही वर्षी मुलांसाठी लिंबू चमचा, संगीत खुर्ची, चित्रकला, मुलींसाठी रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम या ठिकाणी होतात. मागच्या वर्षी आम्ही रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि क्रिकेटच्या मॅचेस वगैरे याही पूर्वी घेतले आहे. मंडळ गेली 40 वर्ष अत्यंत चुरसीने आणि उत्साहाने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो. सर्वजण मिळून गुण्यागोविंदाने या ठिकाणी जयंती उत्साहामध्ये साजरी करण्याचे प्रयत्न करतात. या भागामध्ये सर्वच घरामधील लोक या जयंतीमध्ये सामील होतात. आजूबाजूच्या लोकही या ठिकाणी सामील होतात. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय राजेशजी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ गेली 40 वर्षाहून जास्त या ठिकाणी शेळगीमध्ये या पंचक्रोशीमध्ये विधायक कामासाठी गाजलेलं मंडळ आहे. असंच आपलं या ठिकाणी सहकार्य लाभो हे